चारचाकी पिकअप गाडीला ट्रकनं समोरून जोराची धडक दिल्यानं पिकअपमधील दोघे जण जखमी झाले। अपघातानंतर ट्रक चालकानं पलायन केलं। या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा अपघात पेठवडगाव हातकणंगले रोडवर मिंचे गावच्या हद्दीत आज सकाळी 7:30च्या दरम्यान घडला। हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथले म्हाळू तातोबा शेळके यांची चारचाकी पिकअप गाडी आहे। नेहमीप्रमाणे ते आज सकाळी 7:30च्या दरम्यान पेठवडगावकडे निघाले होते। त्यांच्या शेजारी त्यांची 20 वर्षीय मुलगी उज्ज्वला शेळके बसली होती। हे वाहन मिंचे गावच्या हद्दीत हॉटेल सिल्व्हर कॅसल समोर आलं असता हातकणंगलेकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकनं शेळके यांच्या पिकअप गाडीला ड्रायव्हरच्या बाजूनं जोराची धडक दिली। धडक बसता ट्रक रस्त्यावर आडवा झाला। ट्रक चालकानं ट्रक सोडून पलायन केलं तर पिकअपमधील उज्ज्वला शेळके आणि चालक म्हाळू शेळके जखमी झाले। या दोन्ही जखमींना पेठवडगाव इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर रस्त्यावर ट्रक आडवा झाल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती।